दमलेली आहेत एकदम अशी गोव्याची फिलिंग घेताना करण आणि तुम्हाला आता आपला फायनली ग्राउंड दाखवतोय। हे बघा क्या नहीं उधर ही रख दो, हम लेंगे इधर, हम लोग को लगेगा तो। ही माती चांगली आहे, ठीक है ना, उतना उधर करो ना, उधर कर देता हूँ। आणि इथं पॉलिसी करताना दोघ जण मित्रांनो, मी विशाल पाटील पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, मागील व्हिडिओ तुम्ही बघितली होती आपली ग्राउंड साफ करतानाची, ती पण आपण जी व्हिडिओ तुम्ही बघितली आपली, ती आपली सगळी पोरं अंग मेहनत करत होती। तर आज भरपूरच घाण आहे, त्याच्यामुळे आपल्याला JCB मागवायला लागले आणि आपण JCB मागवलंय। अच्छा ओके, तर शांतनू बोलते की मी मागवलंय। तर आपल्या सोबत आपण आता सध्या JCB मध्ये बसलोय आणि JCB मध्ये शांतनू आहे आपल्या सोबत। तर तुम्ही इकडे बघू शकताय की आपल्या JCB ने ग्राउंडचं काम चालू केलेलं आहे। तर हा बघा आपला ग्राउंड, आणि जो पण आपण ग्राउंड मध्ये काम चालू केलंय ना, सध्या आपण JCB मध्ये बसलोय म्हणून आपण JCB मध्ये दाखवत आहोत। जेव्हा आपण बाहेर जाऊ ना, तर बाहेरने पण तुम्हाला दाखवू आपला जो ग्राउंडचं काम चालू आहे ना, तो किती चालू आहे। तर आम्ही दोघं JCB मध्ये बसलेलो आहे, कारण की आपण सर्व सांगू। तर हे बघा JCB मध्ये माती उचलली आणि समोर येऊन इकडं झाडीमध्ये टाकलेली आहे। तर इकडं किती ग्राउंड आपण काम चालू केलेलं आहे ना, तो सर्व बघा। आणि आपण JCB मध्ये बसलोय कारण की आपण ऑपरेटरला सांगतोय की कुठला किती आपल्याला ग्राउंड साफ पाहिजे तो, त्यासाठी सगळं आपण तिथं सांगण्यासाठी बसलेलो आहोत मित्रांनो। तर मित्रांनो तुम्ही बघा, आजची व्हिडिओ आपली इंटरेस्टिंग होईल आणि व्हिडिओला मजा पण येईल, कारण की आज JCB मागवले खास करून आपल्या ग्राउंड साफ करण्यासाठी। तर ही टुर्नामेंट पण भरपूर मजेशीर होणार आहे आणि तुम्ही बघू शकता इकडे आपली सगळी पोरं पण बसलेली आहेत। सध्या ते काम करून दमले आहेत, नाश्त्याचा टाइम झालेला आहे आणि दादा बघा किती घाई करते, घाईने काय होणार आहे, कामं तर होणारच आहेत आपले। आणि इकडे पण पोरं आपली बसलेली आहेत सगळे, ही बघा ही पोरं आपली सगळी बसलीत, ही सगळे आपल्या मदतीला आलेले आहेत पोरं। आणि इकडे एक साइडला आपण ही सगळी माती टाकत आहोत। मित्रांनो, व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो। आणि कमेंट करून पण सांगा की आपल्या ग्राउंडचं काम कसं चाललंय आणि ग्राउंड कसा झालेला आहे। मित्रांनो, व्हिडिओचा आनंद घ्या, व्हिडिओ पूर्ण बघा। पहले याची की बाबा ठीक है ना, उतना उधर करो ना, उधर कर देता हूँ।
हाँ ज़्यादा मतलब गड्ढा मत करो, नहीं तो बाद में फिर तकलीफ होएगा आपने को ही। हाँ ऐसा एक लेवल में जाएंगे ना तो बराबर होएगा। तर मित्रांनो सगळी आपली तयारी चालू आहे मस्त वेगळे। हे पॉलिसी बनत आहे, पॉलिसी बनत आहे। घेतला मग आणि इथं पॉलिसी करताना दोघ जण क्या नहीं उधर ही रख दो, हम लेंगे इधर, हम लोग को लगेगा तो। ही माती चांगली आहे ना, जर वाटल्यास नाही झाला तर हीच माती येऊ विकेटला। हाँ एक साइड में रख दो, हम लेंगे। अच्छा वाला माती एक साइड में रख दो, जो खराब है ना वो एक साइड में डाल के रखो। संदनू ऑपरेटिंग करशील तू? जेसीबी मधनं अप्रतिम असा नजारा, समोरचा जो काम चालू आहे ना त्याचा नजारा तुम्ही बघू शकता, एन्जॉय। आणि हा नजारा मग तुम्ही एन्जॉय करू शकता आपल्या पोरांचा। हा बघा संपूर्ण आपला ग्राउंड आहे, काय जबरदस्त असं ग्राउंड आपण साफ करून ठेवलेलं आहे आधीच। तर आज आपल्याला जेसीबी लावायला लागलेली आहे का, तर आज मित्रांनो आज आहे संडे आणि संडेला सगळी पोरं घरी आहेत, म्हणून आपण आज जेसीबी पण बोलवलेली आहे, जेणेकरून आज सगळी पोरं आहेत म्हणजे सगळं काम करून घेतील, यासाठी आज आपण जेसीबी बोलवलेली आहे। तर समोर तुम्ही बघू शकताय की आपलं काम लाईव्ह बघू शकता तुम्ही आपल्या व्हिडिओमध्ये, आपल्या ब्लॉगमध्ये। ऑपरेटर भाऊ एकदम अप्रतिम काम करतायत आपले आणि आपण जेसीबी मधून आनंद घेतोय संपूर्ण कामाचा। शंतनू बघा आताच कालच नाईट खेळून आलेला आहे। कुठे गेलेलो रे? हिवाळे हिवाळे ओपन टुर्नामेंट होत्या नाशिकला ना, नाशिकला ना कुठे आहे? नाशिक मध्ये। कोणत्या टीम मधनं? गावदेवी गावठाण। मित्रांनो आपला शंतनू आपला मित्र गावदेवी गावठाण मध्ये त्याचा पदार्पण झालेला आहे आणि तो आता सध्या ओपनला पण टुर्नामेंट खेळायला लागलेला आहे, ओरमच्या मॅचेस। तर आता सीझन संपलेला आहे, पुढच्या वर्षी तो आपल्याला चांगला परफॉर्मन्स करताना पण दिसणार आहे।
काल त्याला बॉलिंग आली तर पुढे जाऊन तो बॅटिंग पण करेल, म्हणजे ऑलराऊंडर परफॉर्मन्स करेल तो गावठांसाठी आणि आपल्या गावाचं पण नाव मोठा करेल अशी आशा करतो आपण. शंतनूसाठी कॉंग्रॅच्युलेशन, तू ओपन टुर्नामेंट खेळला आहेस. तर मित्रांनो तुम्ही बघू शकतात खालची जमीन अजून पण ओली आहे, त्यामुळे JCB चालण्यामुळे त्याच्यावर खड्डे पडत आहेत. तर त्याची पण लेवलिंग आपण थोड्या वेळात करू. या साईडचा एरिया तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी त्याला लेवल झालं आहे, थोडीशी फिनिशिंग राहिलं आहे, ती देखील आजच्या आज आपल्याला पूर्ण करायची आहे. तुम्ही बघू शकता मित्रांनो, तुम्ही बघू शकता इथे लेवलिंगचं काम चालू आहे, शेवटची फक्त फिनिशिंग राहिलेली आहे, ती देखील आपण पूर्ण करतोय. आणि शेवटची फिनिशिंग राहिली बघा. याच्यानंतर आपला ग्राउंड किती सुंदर दिसणार याचा तुम्ही अंदाजा लावू शकता. सर्व आपला काम झालेलं आहे आणि बघा सगळे आपली दमलेली आहेत, एकदम अशी गोव्याची फिलिंग घेताना करण. आणि तुम्हाला आता आपला फायनली ग्राउंड दाखवतोय. हे बघा JCB पण गेलेली आहे सर्व काम करून आणि आपला हा संपूर्ण ग्राउंड आहे जो आपण इथं JCB लावली होती. संध्याकाळी आपल्याला यायचं आहे आता काचा उचलाला, तर ज्या पण इकडं म्हणजे कचरा आहे जो पण असेल ना तेवढा, आणि हे जरा खड्डे वगैरे झालेले आहेत ना ते लेवल वगैरे करायचे आणि विकेट पण इकडं बनवायची आहे. तर मित्रांनो हे विकेट जेव्हा बनवतील ना तेव्हा आपण वेगळी व्हिडिओ बनवू, म्हणजे आपण तुम्हाला या ग्राउंडवरचे सर्व एन्जॉयमेंट सर्व जो काही काम असेल ना तो आपण दाखवण्याचा प्रयत्न करू. तर मित्रांनो आजची व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये सांगा आणि आजची व्हिडिओ आपण इथं संपूया. तर चला भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.